ती म्हणजे राजकीय वर्तुळातून। शरद पवारांच्या घरी आज मवियाच्या खासदारांना स्नेहभोजन आयोजित करण्यात आलंय। स्नेहभोजनाला अजित पवार सुद्धा उपस्थित राहण्याची शक्यता आहे। म्हणजे तसं तर हे स्नेहभोजन आहे मवियाचं, मात्र अजित पवार जे सत्ताधारी आहेत आणि उपमुख्यमंत्री आहेत, महायुतीमध्ये आहेत, ते सुद्धा यासाठी उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवली जाते। पवारांच्या वाढदिवसानिमित्त दोन्ही राष्ट्रवादीचे नेते हे एकत्र येणार असल्याची माहिती आहे। अजित पवारांच्या पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल हे सुद्धा उपस्थित राहणार असल्याचं कळतंय। शरद पवारांनी स्वतः प्रफुल्ल पटेलांना आमंत्रण दिल्याची माहिती आहे आणि अजितदादांसोबत त्यांच्या पक्षाचे इतर नेते सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। त्यामुळे आता या स्नेहभोजनानिमित्त इतर काही राजकीय चर्चा होतात का, तेही सत्ताधारी अजित पवार यांच्या पक्षातील नेत्यांमध्ये आणि विरोधकांमध्ये याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। आणि या सगळ्याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास हे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। प्रशांत, काय सांगाल, स्नेहभोजनाचं निमित्त नेमकं काय आणि कोण कोण यासाठी उपस्थित राहण्याची शक्यता आहे? आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे दिल्लीत दाखल होत आहे। सायंकाळी 7:30च्या दरम्यान ते दिल्लीत दाखल होतील। त्या दरम्यान प्रफुल्ल पटेल यांना शरद पवार यांनी निमंत्रण दिलेलं आहे। आज महाविकास आघाडीच्या खासदारांचं दिल्लीत शरद पवार यांच्या 6 जनपद निवासस्थानी स्नेहभोज आहे। पण या निमित्ताने चर्चा सुरू झाली आहे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची, कारण की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते जे शरदचंद्र पक्ष पवाराचे नेते आहे शरद पवार, त्यांनी थेट निमंत्रण जे आहे प्रफुल्ल पटेल यांना दिलं। त्यामुळे आता अजित पवार याच्यात सहभागी होतात का या स्नेहभोजनात, हे पाहणं अतिशय महत्वाचं असणार आहे। बरोबर आहे प्रशांत, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।